Now we are going to learn the next practice set, that is 3.3. एक मिनिट. The first question is find cube root. Find cube roots. This is the question number 1. Find cube root, that means तुम्ही काय करायचं आहे तर घनमूळ काढायचं आहे. काय करायचं आहे? घनमूळ काढायचं आहे. मग तुम्हाला एक नंबर देतात, एक संख्या देतात आणि त्या संख्येचा घनमूळ काढायचं असतं. मग कसं काढायचं? हाऊ यू कॅन फाइंड क्यूब रूट ऑफ अ गिवन नंबर? Before going to find the cube root of a given number, you should factorize that number. You should find the prime factors. तुम्ही काय करायचं आहे तर प्राईम फॅक्टर शोधायचे आहेत. आता प्राईम फॅक्टर शोधायचे मग ते आपल्याला प्राईम नंबर माहित पाहिजे ना. विच नंबर्स आर प्राईम नंबर्स? मूळ संख्या कोणत्या? 2 4 6 8 ह्या मूळ नाही आहेत. These are the even numbers. Prime numbers means you should find first of all prime factors. Prime factor. You should find the prime factors first of all. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय काढायचं आहे तर मूळ अवयव काढायचे आहे. मूळ अवयव काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं बघा, तर आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजेत. मूळ संख्या प्राईम नंबर्स माहित पाहिजेत. द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय इटसेल्फ, दॅट नंबर्स आर कॉल्ड प्राईम नंबर्स. द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय इटसेल्फ, दॅट मीन्स अशा संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मग आता अशा संख्या 4 मगाशी म्हटला तुम्ही, तर 4 ला परत 2 ने पण भाग जातो ना, मग ती मूळ नाही आहे. लक्षात येते? मूळ म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येनं भाग गेला पाहिजे. मग आता आम्ही 2 म्हटलं, 2 ला कितीने भाग जातो? 2 ने जातो. त्यामुळे 2 ही मूळ संख्या आहे. मग आता ते प्राईम फॅक्टर्स आहेत, ते कोणकोणते विचारात घ्यायचे? पहिला प्राईम फॅक्टर विचारता घ्यायचा 2, दुसरा 3, तिसरा 5, चौथा 7 आणि 9 आहे का? ना. 9 is not a prime number because 9 is divisible by 3. Therefore 9 is not a prime number. So 11. म्हणजे आता तुम्हाला जे काही फॅक्टर्स आहेत त्या दिलेल्या संख्येचे फॅक्टर्स हे यातलेच कोणत्या तरी संख्या पाहिजेत. मग हे शोधायचं. मग आता तुम्हाला हे माहित पाहिजे की हा 2 हा त्याचा फॅक्टर आहे का, 3 हा त्याचा फॅक्टर आहे का, 5 हा त्याचा फॅक्टर आहे का, हे ओळखता आलं पाहिजे. यू शुड रेकग्नाइज, फाइंड, आयडेंटिफाय दॅट the given number is divisible by 2, the given number is divisible by 3, is the given number is divisible by 5. This you should find that the which prime number is a factor of that number. तुम्हाला हे माहित पाहिजे की दिलेल्या संख्येचा मूळ अवयव कोणता आहे. मग ते आपल्याला माहित होण्यासाठी तुम्हाला याच्या टेस्ट माहित पाहिजेत. म्हणजे 2 ची टेस्ट, टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3, टेस्ट ऑफ 5 हे माहित पाहिजे. मग तुम्हाला 2 ची टेस्ट माहित आहे का? 2 न भाग जाणारी संख्या कशी ओळखायची माहिती आहे का? माहिती आहे का? सांग बघूया. जी संख्या हा 2 ने भाग जाते नाही. आता कसं आहे बघा, कसं ओळखायचं ते, तर पहिल्यांदा काय करायचं, 2 ची टेस्ट अशी आहे, if the unit place is 0, 2, 4, 6, 8
युनिट प्लस म्हणजे एकक स्थानची संख्या जर 0 2 4 6 8 असेल, एकक स्थानी 0 2 4 6 8 ही संख्या असेल, 2 ने भाग जातो. आता 3 ची टेस्ट काय आहे? द टेस्ट ऑफ 3. तर ते काय आहे की 2 ना आपण कसं ओळखायचं? 2 ची टेस्ट काय आहे? युनिट प्लस काय पाहिजे? 0 2 4 6 8. आता 3 ची टेस्ट कशी ओळखायची? तर बेरीज करायची, बेरीज. सम ऑफ ऑल डिजिट्स म्हणजे बेरीज करायची, सर्व अंकांची बेरीज करायची. आता उदाहरण समजा असं आहे, बेरीज केलो आपण 4 अधिक 2 अधिक 9, 4 आणि 2 6, 6 9 15. या 15ला 3 ने भाग जातो की नाही? जातो. बाकी 0 उरली, मग याला सुद्धा 3 ने भाग जाणारच, 100% जाणार. तुम्ही म्हणाल बघा बघा 429 पहिला वाक्य बघा, 3 एके वरला 1, वरून घेतले 2, 3 चौक, वरून घेतले 9, 3 त्रिक 9. गेला भाग. तर हे जे आहे हे आपण कसं ओळखलं? तर त्यांच्या अंकांची बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. हे 3 ची कसोटी आहे. कळालं? 2 ची कसोटी, 3 ची कसोटी कळली. 5 ची कसोटी, ज्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. तर या जर टेस्ट आहेत, या टेस्ट आपल्याला इयत्ता 6वी मध्ये आपण शिकलेला. ऍक्च्युअली वी हॅव लर्न दॅट ऑल टेस्ट in a 6th class. So even though you have learned, I have repeated that here. Now the first example, find the cube root of 1000. तर मी 1000 चा क्यूब रूट काढणार आहे. फाइंड द क्यूब रूट ऑफ 1000. आता इथं दिलं 1000, ठीक आहे. 1000 चा आपल्याला क्यूब रूट काढायचा. पहिला एकक स्थानी किती आहे बघ? 0. कितीनं भाग जाईल? आता एकक स्थानी 0 आहे म्हटलं 2. 2 ना, शाबाश. 2 पंचे 10. इथं भागाकार लिहायचा, वरून घेतले हे 0, हे 0 आणि 0. कितीनं भाग जाईल? 2. आता तिथं 5 आहे. 2 के 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6 जाईल का यातनं? नाही. म्हणजे इथे किती येणार? 2 चा भाग. 2 दुने 4. मग या 5 मधून 4 गेले, उरला 1. पुढला अंक आहे 0. किती झाले? 10. हा, म्हणजे आता कितीचा भाग बसला? 2 के 2, 2 गुणे 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. इथं 5 चा बसला. पुढं काय राहिले आता? 0. हा 0 उतरून घेतला. कळलं? आता एकक स्थानी 0 आहे. पुन्हा कितीचा भाग जाणार? 2. पहिला अंक किती आहे डाव्या बाजूचा? 2. मग 2 ना पहिला 2 ला भाग गेला, म्हणजे भागाकार किती येणार? 0. नाही, भागाकार. भागाकार 1. 2 एके 2. इथं भागाकार लिहायचा आहे. आता पुढला अंक किती? 5. मग 2 गुणे 4, 2 दुने 4, 5 4 गेले, उरला 1. पुढला अंक आहे 0. 2 पंचे 10. एकक स्थानी किती आला? 5. कितीनं भाग जाईल? 5. आता 5 ने 1 ला भाग जाईल का? नाही. मग पुढला अंक घेतला, 12 झाले. 5 एके 5. 5 गुणे 10. मग उरलं किती? 2. पुढला अंक किती? 5. 25. 25 ला घालवा. 5 5 25. आता आलं इथं भागाकार 25. बरोबर. हे असू दे ना, गोंधळ नाही ना होत आहे तुम्हाला? नाही. हा, मग इथं आला आणि परत एकक स्थानी 5. 5 5 25. या 5 ला परत 5 नेच भाग जाणार, कारण आपण भाग कशाने घालवणार?
2 3 5 7 11. आपल्याला हे जे मिळाले ह्याला म्हणायचं प्राईम फॅक्टर्स. कळलं? मग आता इथं लिहायचं 1000 इज इक्वल टू 2 किती वेळा आहे 3 तर 2 3 वेळा गुणाकार. 5 किती वेळा आहे 3 3 वेळा. कळालं? आता एक शॉर्ट मध्ये सांगतो तेव्हा इन शॉर्ट, जेव्हा तुम्ही क्यूब रूट काढताय तेव्हा एवढं लक्षात ठेवायचं, ज्या प्राईम फॅक्टरनं त्याला भाग जाईल तो प्राईम फॅक्टर आणि 2 वेळा भागतो. म्हणजे कोणताही प्राईम फॅक्टर हा 3 वेळा येणारच. म्हणजे 2 न एकदा भाग गेला तर परत 2 न भाग जाणार नाही असं होणार नाही. 2 न परत 2 वेळा भाग जाणारच. म्हणजे 3-3चा गट होणारच. कळलं? जर तसं झालं नाही तर समजायचं चुकलंय काहीतरी तुमचं. म्हणजे जेव्हा एक प्राईम फॅक्टरनं भाग गेला, 2 न गेला तर 2 न 3 वेळा भाग जाणारच. 5 न गेला तर 5 न 3 वेळा भाग जाणारच. हे लक्षात ठेवायचं. मग आता काय केलं बघा, इथं हे गुणाकार रूपात मांडून घेतलं 1000. आता यांचा गुणाकार केला तर आपल्याला 1000च येतोय. आता बघा, 2 दुने 4 दुने 8 पंचे 40, 40 गुणिले 5, 40 4 पंचे 20, 200, 40 गुणिले 5 200, 200 गुणिले 5 1000. समजलं? हे अवयव आहेत, याचा गुणाकार रूपात आपण मांडून घ्यायचं. समजलं? आता काय करायचं, इथं क्यूब रूट घ्यायचा. कळलं? कारण त्यांनी क्यूब रूट काढायला सांगितले. मग क्यूब रूट मध्ये 1000 लिहायचं. ही दुसरी स्टेप आहे. क्यूब रूट ऑफ 1000. जेव्हा इथं ही टोपी घालतोय आपण क्यूब रूटची, तेव्हा लक्षात ठेवायचं इकडं जे 3-3चे गट आहेत, म्हणजे 5 3 वेळा आलाय, म्हणजे हा एक गट झाला. समजतंय? आणि 2 3 वेळा आलाय, तो एक गट झाला. म्हणजे एक संख्या, एक अवयव 3 वेळा जो आलेला आहे त्यांचा गट करायचा. समजाले का? हे कधी गट करायचं? क्यूब रूट मध्ये ठेवल्यावर. आता त्या 3च्या गटातनं एक उतरून घ्यायचा. 3च्या गटातनं किती उतरून घ्यायचा? 1. 2 3 वेळा आले म्हणून ह्या 2 एकदाच घेतला. गुणिले 5 3 वेळा आलाय म्हणून 5 एकदाच घेतला. समजतंय? हे कधी घ्यायचं? क्यूब रूट चिन्ह घातल्यावर. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 1000 इज इक्वल टू 5 दुने 10. कळलं? काय केलंय कळलं? पहिला प्राईम फॅक्टर्स घेणे, प्राईम फॅक्टर्स लिहून घेणे. दुसऱ्या स्टेपला क्यूब रूट चिन्ह वापरायचं. म्हणजे क्यूब रूट मध्ये घ्यायचं हे दिलेली संख्या. क्यूब रूट मध्ये घेतलं म्हणजे तिथं आता झालं क्यूब रूट ऑफ 1000. हिथं क्यूब रूट हे चिन्ह घातल्याबरोबर इकडं मात्र 3च्या गटात नाही 1, 3च्या गटात नाही 1, हे अवयव घेऊन त्यांचा गुणाकार करायचा. आणि त्यांचा गुणाकार म्हणजेच क्यूब रूट ऑफ दिस गिव्हन नंबर. म्हणजे क्यूब रूट ऑफ 1000 इज किती? 10. कळलं? समजलं? यात काय शंका आहे? लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. व आता सांगितलं की त्याने सिम्प्लिफाय क्यूब रूट ऑफ -1728 अपॉन 343. हे सुद्धा करत असताना क्यूब रूट काढायला सांगितलंय नाही. हे काढत असताना सुद्धा मगाशा पद्धतीनेच काढायचं. काय करायचं तर मगाशी जे सांगितले त्या पद्धतीनं इथं 2 संख्या आहेत तर दोन्ही संख्यांचा क्यूब रूट काढायचा, कारण त्या क्यूब रूट मध्ये आहेत. इथं रूट काढायचा ना, क्यूब रूट काढायचा आहे.
या क्यूब रूट साइन मध्ये हे दोघे पण आहेत, म्हणजे या दोघांचं पण आपल्याला काय करायला लागेल, क्यूब रूट काढावा लागेल. मग क्यूब रूट काढत असताना आपल्याला पहिल्यांदा त्यांचे प्राईम फॅक्टर्स काढावे लागतील. This fraction is under the cube root, so you should find the cube root of numerator as well as cube root of denominator. But whenever you are going to find the cube root of a given numbers, means numerators and denominator, first of all you should find the prime factors. तुम्हाला प्राईम फॅक्टर्स माहीत असणं गरजेचं आहे. मग आता आपण काय करणार, हे मायनस चिन्ह डोक्यातनं बाजूला काढा. ठीक आहे, पहिल्यांदा याचे प्राईम फॅक्टर काढायचे. प्राईम फॅक्टर काढत असताना इथं बघा किती आहेत, 1728. एकक स्थानी किती आहे, व्हॉट इज द युनिट प्लेस, तर 8 आहे. बरोबर, 8 आहे ना. मग युनिट प्लेस 8 आहे. मग आपल्याला प्राईम नंबर, कोणत्या प्राईम नंबर न याला भागू शकतो आपण, 2 ने. शाबाश, 2 इज अ प्राईम नंबर विच इज द फॅक्टर ऑफ दी 1728. मग आता 1 ने या डाव्याच्या सगळ्यात डावा बाजूचे लेफ्ट मोस्ट डिजिट विचार करणार. 1 ला भाग जातो का, नाही, कारण लहान आहे. मग पुढला अंक आपण घ्यायचा असतो, 17 झाले. मग भागाकार करायचा आपल्याला. इथं भागाकार लिहायचा 2 चा पाडा. बे 16. म्हणजे इथं किती झाले, 8 चा भाग बसला. 16. 17तून 16 गेले, किती उरले, 1. पुढला अंक किती आहे, 2. पुढला अंक उतरून घेतला, किती झाले, 12. मग आता बेसक्क 12 हे संपलं. आता पुढला अंक किती, हा, बेचोक 8. आता इथे एकक स्थानी 4 आहे. परत कितीचा भाग, हा, परत 2 आहे. 3. मग उरला 1, 2. हा हा. आता आपण बघायचं आहे तो कुठं कितीला भागणार आपण, आता 216 ला. आता 216 ला बघा, परत 2 ने भाग जातो. हा, आता 1 आहे. मग 1 ला जाईल का, मग 0चा भाग, 0 0 16 झालं. 8 एकक स्थानी परत किती, हा, 5 10. एकक स्थानी परत 14. 7 आता 2 ने भाग जाईल का, नाही जाणार. आता इथं 2 ने भाग जात नाही. मग आता त्याला 3 ची कसोटी लागते का बघायची. 3 ची कसोटी काय आहे, अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग होतो. मग 2 आणि 7 यांची बेरीज किती आली, 9. 9 ला 3 ने भाग जातो की नाही, मग 9 ला 3 ने भाग जातो. मग 27 ला सुद्धा 3 ने भाग जाणारच. आता बघा 27 ला, मग इथं 3 9 3 3 कळलं. तर आता आपल्याला मिळाले किती, 1728 चे हे अवयव. आता बघा 2 किती वेळा मिळाला, 1 2 3 आहे का. 2 किती वेळा मिळाला पुढं, 1 2 3. 3 किती वेळा मिळाला, 1 2 3. म्हणजे जेव्हा
एखाद्या प्राईम फॅक्टरनं त्याचा भाग जाईल त्याला, किंवा एखादा प्राईम फॅक्टर असेल, तो प्राईम फॅक्टर किती वेळा येतो? 3च्या पटीत येतो. बघा 3 3 6, हा 3 वेळा आला. म्हणजे एकदा एका प्राईम फॅक्टरनी, म्हणजे एखादा प्राईम फॅक्टर असेल त्याचा, तर तो प्राईम फॅक्टर 3 वेळा येतो. नाहीतर आपलं काय तर चुकलं. मग आता पुढं काय आहे? 343. आता बघा युनिट प्लेस किती आहे? 3 मग 3 आहे, मग 2 ने भाग जाईल का? नाही. युनिट प्लेस इज 3, सो 2 is not a factor of 343. मग आता काय करायचं आपण? 3 ने भाग जातो का बघा. मग बेरीज करणार आपण. 3 आणि 4 7, 7 आणि 3 10. 10ला 3 ने भाग जातो का? नाही. मग 3 ने पण भाग जाणार नाही. मग आता पुढला प्राईम फॅक्टर कोणता? प्राईम नंबर, सॉरी 2 झाला, 3 झाला. आता पुढला 5. युनिट प्लेसला किती आहे? 3 आहे. 5 ने भाग जाईल का? मग 7 ने जातोच. बघा आता 7 ने जातो का बघा. इथं 7 ने 3 ला भाग जाईल, मग 34. हा 7 3 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 चौक 28, 29 30 आणि 6 झालं राहिलं, आणि पुढं 3 63, 7 90 63, 49. मी तुम्हाला काय सांगितलं? एकदा भाग गेला इथं 3 वेळा जाणार. 7 7 7 1 आलं काय? समजतंय? लक्षात येते? आता हा झाला भाग आपला. आता काय करायचं पुढं? तुम्हाला हे दिलेलं आहे. आपण पहिल्यांदा हा एक्झाम्पल दिले. फाइंड द क्यूब रूट ऑफ -1728 अपॉन 343. मग आपण काय करायचं? सरळ हे हाय असं लिहायचं, हे हाय असं लिहायचं. -1728 अपॉन 300, आणि इथं हे मायनस चिन्ह सगळ्यात शेवटला लिहिला तरी चालतंय. सगळ्यात शेवटी मायनस असेल तर सगळ्यात शेवटी लिहा, नाही नसेल तर लिहू पण नका. आता याचे ह्याच्या वरच्याचे फॅक्टर वर 2 किती वेळा आलाय? 6 वेळा. 1 2 3, 1 2 3. त्याच्यानंतर 3 वेळा. 1 2 3. आता 7 किती वेळा आलाय? 3 वेळा आलाय. 1 2 3. आता इथं क्यूब रूट घातला आपण. हे जरी दिले असेल तरी इथं घालायची गरज नाही. पहिल्यांदा फॅक्टर्स लिहून घ्यायचे, मग शेवटला दुसरी पायरी काय? क्यूब रूट घालायची. 1728 अपॉन 343. मग आता कितीच्या गट आपण करतो? 3. मग हा पहिला गट कितीचा आला? हा एक गट आहे, हा दुसरा गट, हा तिसरा गट. मग प्रत्येक गटातून किती घ्यायचं? हा म्हणजे इथं किती येणार? 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 7. किती आला आता? क्यूब रूट ऑफ 1728 अपॉन 343 इज इक्वल टू, वर किती आला? 2 दुने 4 त्रिकम छेद 7. कळलं? आता फक्त एवढंच करायचं. हे जर तुम्हाला प्लस दिलं असेल तर हे इथं संपलं. मायनस दिलं असेल तरी पण हेच करायचं. फक्त शेवटच्या पायरीला काय म्हणतोय मी? फक्त शेवटच्या पायरीला ह्यात मायनस आणि इकडं मायनस, इकडं मायनस आणि इकडं मायनस. म्हणजे लिहिताना असं लिहायचं -1728 अपॉन 343 इज इक्वल टू -12 अपॉन 7. कधी मायनस द्यायचं? वर मायनस असल्यावर. हा कळलं? मायनस असेल तर शेवटच्या पायरीला मायनस चिन्ह द्यायचं. तोपर्यंत हे प्लस घेऊनच करत जायचं, कारण रूट ऑफ द निगेटिव्ह नंबर इज अ निगेटिव्ह. कळतंय? हे एवढं करायचं.
हे जरी दिलं असेल तरी सुद्धा आपण पॉझिटिव्ह घेऊन प्लस घेऊन सोडवत जायचं. हं म्हणजे त्यांनी सिम्प्लिफाय म्हटलं हे असं देऊन असंच करायचं. नुसता त्यांनी असं म्हटलं की फाइंड द क्यूब रूट ऑफ, किंवा असं म्हटलंय फाइंड क्यूब रूट, मग कोणाचं 1728 अपॉन 343, हे असंच करायचं आहे. क्यूब रूट काढा म्हटले तरी पण असंच, सिम्प्लिफाय म्हटलं तरी पण असंच, अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. लक्षात आलं? लिहून घ्या. आणि आता तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व करायचं आहे. काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व करायचा आहे. सॉल्व प्रॅक्टिस सेट 3.3.